मनसुबा रचत आहेत. लेकिन मोरे ते कैसा मुमकिन आहे? पुरंदर होती आमची सेना अथांग सागराप्रमाणे सहोबाजूनी पसरली असताना शिवाजीचा वड वाढल आमची सेना जळण्यास ददावेलच कसा? पण राजाजी, आतापर्यंतचा इतिहास सांगत आहे की शिवाजीने जे जे मनसुबे रचले आहेत ते त्यांनी आपल्या अचाट बुद्धिमत्तेच्या सामर्थ्यावर तडीस नेले आहेत. राजाजी, बुद्धी चातुर्याच्या बाबतीत शिवाजीला तुम्ही कमी लेखू नका. वाह 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 वाह, बहुत अच्छे बहुत अच्छे. असं जर होणार असेल तर शिवाजीच्या अक्कल हुशारीच्या मी तारीफच कर. सच्चा राजा आहे हो महाराष्ट्रात. बहुत खो बहुत खो. राजाजी, आपण वाद चालला आहोत. हो, दुश्मन आपल्या छातीवर चढतोय, त्याची छाती चिडून टाकण्याऐवजी आपण त्याचीच तारीफ करता. हे आलमगीर बादशाहच्या एकनिष्ठ सेवकाला शोभा देत नाही. ओरे, दुश्मनांची तारीफ केली म्हणजे वालीद बादशाची बेपरवाई झाली असं नव्हे. दुश्मनांची दुश्मनी रणमैदान, दुश्मनांच्या डाव पेचांची वेळीच खबर मिळाली तर सचाशा ठिकाणीने तयारीने न जाता सिंहाच्या तयारीने रणमैदानात उतरता येते हे विसरू नका. पटलं मला, कारण तो शिवाजी आहे धोकेबाज आणि काबेबाज. पण राजाजी, त्या शिवाजीपेक्षा तुम्ही बुद्धी चातुर्यानं काकणबन सरसात. अहो, म्हणूनच तर ही मोलाची कामगिरी आलमगीर बादशाहवर तुमच्यावर डोळे मिटून टाकले आहे. मोरे, अहो तुम्ही पदूर स्तुती करत आहात. ही स्तुतीच आम्हाला मारक ठरली आहे असं नाही वाटत तुम्हाला? अफाट सैन्य बलाच्या ताकदीवर स्तुतीरूपी मदिरा जहर पिऊ अनेक बळदंड सरदार गाफील राहिले आणि याच महाराष्ट्राच्या भूमीत गाडले गेले. लाख बोललात राजाजी, लाख बोललात. अहो, पण शिवाजीच्या ताकदीवर लाथ मारून मी तुमच्या सेवेची गुलामगिरी केली. अहो, ती कशासाठी? कशासाठी? फक्त आणि फक्त त्या शिवाजीला नेस्तनाबूत करण्यासाठी. याच एका हेतूने प्रेरित होऊ ना. पण तुम्ही तर दरदरची भाषा करायला लागलात. तुमचा संताप आणि अविचारपणा तुमच्या बरोबर आमचाही सर्वनाश करेल. अहो, माझा सर्वनाश व्हायचा काय बाकी राहिलाय? ज्यावेळी जावळीचं मोऱ्यांचं राज्य त्या सैतान शिवाजीनं सरसहित कत्ल करून टाकलं त्याच वेळी आमचा सर्वनाश झालाय. पण तुमची शिवाजीवर चाल करण्याची थिमचाल पाहून आम्ही निराश झालो. जावळीचे मोरे, जावळीचे राजे जावळीने मानाने उभे राहतील अशी आशा आमची आता मावळत चालली आहे. तुम्ही कमजोर दिलाच्या आणि कमजोर दिल राजकारणात कुचकामी ठर हे आम्ही तुम्हाला नव्याने सांगायला नको. एक गाव आणि दोन तुकडे ही वृत्ती कधी कधी स्वतःच्याच पायाचे तुकडे करते हे लक्षात ठेवा. आणि शिवाजीला पकडण्यासाठी तुम्ही आम्हाला जी बहुमूल्य मदत करीत आहात त्या मदतीची आम्ही निश्चितच कदर करू. याबद्दल आम्ही तुम्हाला हमी देत आहोत. अहो, याच हमीच्या हवालातवर आतापर्यंत आम्ही जगत आलो आहोत. पण राजाजी, दुश्मनाला चारी बाजूनी नाकेबंदी करून त्याला नाक मुठीत धरून लावता हाही तुमचाच लौकिकपणा आम्हाला ठाऊक आहे. पण आज तेच युद्ध निपुण सेनानी मिर्झा राजे लढाईचं धोरण स्वीकारून चढाई करण्याऐवजी पाठच्या दाराने शिवाजीच्या वकिलाशी तहाच्या गोष्टी करतात. तेच कळत नाही. दुश्मनाला दोष बनवून आमच्या सारख्या नेक दोस्ताला दुश्मन बनवण्याचा तर राजाजीचा हेतू नाही ना. शिवाजीने आमच्या सलवाटी मान्य केल्या तरच राजाजी
शिवाजी के साथ ऐसा सलोखा होना, इसका मतलब अपने आप पर तोहमत लाना है राजा जी। और हम जैसे शेर दिल इस बात पर कदापि राजी नहीं होंगे। लेकिन खान साहब, राजा जी, हम सब जान चुके हैं गेले कित्येक दिवस आपल्या शिवाजीच्या वकिलाशी गुप्तगुप्त चाललंय याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे। आम्ही विचारतो राजाजी, आम्हाला बाजूला सारून आमच्या अपरोक्ष हा राजकारणी डाव तुम्ही खेळलाच कसा? हमारा भी यही कहना है। हम बादशाह आलमगीर के वफादार सरदार हैं, लेकिन राजा जी के इन हरकतों का हमें अभी तक पता नहीं। एक अफसोस की बात है। खान साहेब, माझ्या बलत गलत फहमी करून घेऊ नका। शिवाजीच्या म्हणण्याप्रमाणे मी त्याच्या वकिलाबरोबर तहाची वाटाघाटी करीत आहे, ते खरं आहे। पण अंतिम निर्णयाची अंमलबजावणी वालीद बादशाहच्या फरमानानेच होईल याबद्दल खात्री बाळगा। शिवाजीशी युद्ध न करता तह होणे हे दिल्ली तख्ताच्या इबरतीला लांछनास्पद आहे। क्यों दिलेर खान साहब? बिल्कुल ठीक फरमाया तुमने। हाथ तह होणार नहीं, कदापि होणार नहीं। हम अपनी जान पर खेल कर यह तहनामा किसी भी मूल्य पर होने नहीं देंगे राजा जी। हम लाखोची अफाट सेना आणि करोडो रुपये पायदळी तुडवून या दख्खन प्रांताची पायपीट केली। ती काय शिवाजीच्या मीत भाषणाला भुलून तह करण्यासाठी? नाही, हरगिज नाही। हा तह आम्हाला मान्य नाही। आम्हाला फक्त एकच मान्य, ते म्हणजे युद्ध। हा राजाजी, आमची ही अशीच राय आहे। तह करून जर तुम्ही या सरपणी पिल्लाला जहागिरीचं दूध पाजून सोडून दिलात तर उद्या हेच पिल्लू काळ सर्प होऊन मोगल सल्तनतीचा काळ होईल, हे विसरू नका। तुम्ही उगाच मनाचा कावळा करून गजब बाजवा। मेरी राय सुनो, शिवाजीचे गड किल्ले आपल्याला लढाई करून प्राप्त करून घेता येतीलच, पण तेच गड किल्ले लढाई न करता, रक्तपात न करता विनायसाच आपल्याला मिळत असतील तर त्याचा फायदा पण का करून घेऊ नये? इस बात पर मेरा भरोसा नहीं राजा जी। तो शिवाजी देखने में पहाड़ का चूहा है, पण तो कुठून कुठून बिल पाडून ही मोगल सल्तनत खिलखिली करील याचा काही नेम नाही। शिवाजीला आपण आता चारी बाजून घेतलाय, त्याला आता आपल्या अटीप्रमाणे वागण्याखेरीज गत्यंतरच नाही। पण राजाजी, अहो शिवाजी अशा कोणती अटी मान्य करणार आहे? अहो ते तरी आम्हाला कळू द्या। शिवाजीच्या म्हणण्याप्रमाणे आजपर्यंत केलेल्या बेपरवाईबद्दल आलमगीर बादशाने रहमदिल माफ करा आणि विजापूर प्रांत मुखत्यारी देऊन चाकरी सेवकास रुजू करून द्या। त्या बदल्यात मोगलांचा जिंकलेला सारा प्रदेश विनाशर्त विनाश बादशाहच्या स्वाधीन करण्यास तयार आहे। बहुत खूब, बहुत खूब राजा जी। शिवाजी हा काव्हेबाज कोल्हा आहे हे आपल्या भाषणावरून समजलं। मोगल सत्तेचा पहाड संपूर्ण महाराष्ट्रावर पडून त्या शिवाजीसह त्याचे सर्व गड किल्ले नामशेष होणार हे त्या धूर्त शिवाजीनं जाणलं आहे। पण राजाजी, तोच शिवाजी वेल मिळताच आपली वाघनख बाहेर काढणार नाही कशावरून? बिल्कुल ठीक, बचेंगे तो और भी लढेंगे याच तत्वाने शिवाजी सध्या वागतो आहे असं आम्हाला वाटतं। माझं म्हणणं पटतंय मला तुमचं, पण तरी पण मला वाटतं चुप राहा राजाजी। तहाबद्दल तुम्ही बोलूच नका। हा तह होणार नाही। यास्तव तुम्ही परस्पर वाटाघाटी करून आम्हाला गुलदस्त्यात ठेवलं। या तुमच्या दुटप्पी राजकारणाचा आता आम्हाला निरालाच वास येऊ लागला राजाजी। बिल्कुल बजा फरमाया। यावरून वाटतं हा सर्व हिंदूंचा मिलाप आहे। राजाजी, सत्य ऐकताना संतापू नका। शाही दरबारात मोठ्या शर्तीनं प्रतिज्ञा केलीत की
शिवाजीसह संपूर्ण महाराष्ट्र नष्टनाबूत करील, तेव्हाच दिल्ली स्टोन घेऊन येईल. पण शिवाजीची भेट होताच हिंदूंचा कलबला येऊन प्रतिज्ञेला काळ फसला. खास दिलेर खान, आज माझ्यावर रावण मला ओळखण्यात फार मोठी चुकते. यही है भारत की भूमि है. या सीता माता को भी अग्नि दिव्य करना पड़ा था. यही है भारत की भूमि है. ये भगवान श्री कृष्ण पर वे परम मित्र अर्जुन ने शक किया था. ये मिर्झा राजांनी देव धर्म जातपात सगळे सोयरे या सर्वांवर तिलांजली देऊन बादशाची चाकरी पत्करली. ती कशासाठी? देर खान, हे ऐकवणे अगोदर माझी बहीण का छाटून टाकली नाही? राजाजी, राजाजी, तुमच्या आणि आमच्या विचारात फार मोठी तफावत आहे. तुम्ही सूडबुद्धीने संपूर्ण महाराष्ट्र जाळायला निघालाय. पण त्या जाळाची असह्य थक, असह्य चटके आपल्यालाही भोगावे लागणार. हे मात्र तुम्ही सोयीस्करपणे विसरता. काही हरकत नाही. ठीक आहे, आपण हा तहाचा विचार बाजूला सांगू आणि चढाईच्या धोरणाचा विचार करू. अब आएगा मजा. खान साहब, बोलो बोलो. मैं उद्याच कोंढाण्यावर चालून जातो आणि तुम्ही पुरंदरावर हमला चढवा. यात आम्ही हे चंद्रराव मोरे तुम्हाला सहाय्य करते. हो चंद्रराव. राजाजी, पुरंदरचा पाडाव करण्यासाठी मी वाटेल ती मदत करायला तयार आहेत, पण त्यासाठी त्यांच्या काही अटी आहेत. पण बोलो मोरे, बोलो, क्या कहना चाहते हो? त्यांना तुमची किंवा राजे मिर्झा राजांची एकांत भेट हवी आहे. काही हरकत नाही. ते दोन सरदार आपणाला फिजूर होत आहे. त्यांची भेट घेण्यासाठी आमचे दिलेर खान साहेब त्यांची एकांतात भेट घेतली आणि त्यांच्या अटी काय ते आम्हाला कळवलं. ठीक आहे. त्यांचं म्हणणं जर योग्य असेल तर त्यांना आपण आनंदाने आमच्या पदरी ठेवून घेऊ. ठीक है, आते हैं हम. अस्सलाम वालेकुम. चलो शेरजान. जय कलिंगजी. तो माईक वाला कुठे त्याला बोले. अरे हाय मेरी छैला. अरे चक्रम, तू की आक्रम तू. मग तुला काय मी छैला वाटलो? लैला समजला. अरे आपल्या दोघांची चूक झाली बघ. पण ती सुंदरा आपणाला चुकवून गेली कुठं? बरोबर बोलला. माईक वाला कोण आहे? झाला आता दुसऱ्या बोल बोल, काय झालं? बोल ना, काय झालं ते? आता बोलणार आहेस की आमचं डोकं चक्रावून टाकणार आहेस? उभारा. तिला बिचारीला धाप लागली. बघ बघ तिची धाप बंद होईपर्यंत तू जरा उभा राहा. बघ त्याच्याकडे बघ किती धाप लागली. चुप उभा राहा. लागेल कोणा मेकअप
बघ बघ तिची धाप बंद होती. चूप गुरुजी, चूप, एकदम गुरुजी. चूप उभा आहे. नंदकुमारला बोलवा. अरे तुम्हाला कळते का? अरे इकडे ना साप वाघापेक्षा काहीतरी भयंकर आहे. तिला एखादा साप नाहीतरी वाघ दिसला असेल. अरे नाही 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 तो की नाही मुसंड्या होता. अरे मुसंडा आईला हे कोणतं नवीन जनावर? हे दोन पायाचं जनावर. का मुसंडा म्हणजे मुसलमान मुसलमान. हे मुसलमान त्या फडतूस मुसलमानाला घाबरलीस तू? अरे हरतूच नाहीये तो, चांगला हरदांडे. त्याच्या हातात आहे ना अशी मोठी तलवार आहे. अरे बाप रे तलवार. अरे अक्रम ही भलतीच आपत आली बघ आपल्यावर. तरी मी तुला सांगत होतो की या मृगजलाच्या पाठी लागून आपण उरी फुटून मरू म्हणून, पण तू ऐकलं नाही. आता कशी होणार आपली सुटका? अरे बाबा कसली आली सुटका, जवळ आली मरण घटका. चल पण तरच होईल आपली सुटका. चल पण. बापरे किधर भागते हो? मेलो. अब देखता हूँ तू कैसी बचती है और कौन तुम्हें बचाता है. सोड मेला माझा हात, सोड. हात सोडीन, पण एका अटीवर. पाप्या तुझी पापिया ठाऊक आहे मला, पण एक लक्षात ठेव, माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी तुझी एकही अट पूर्ण करणार नाही. अगं वेडे आहेस, माझी अट वेगळीच आहे. म्हणजे मी तुझा हात सोडीन, पण तू हा खंजीर माझ्या हृदयात खुपसला पाहिजेस. कोण आहेस तू? रावबाजी. रावबाजी? हो. तुम्ही आणि या वेशात? सगुणा, तुला ठाऊक आहे की मी किल्लेदार मुरारबाजीचा भाऊ जरी असलो तरी शिवरायांच्या पदरीचा एक हेर आहे. एका महत्वाच्या कामगिरीसाठी मी या वेशांतरात निघालो होतो. इतक्यात तू आणि हे दोघे पागलप्रेमी दिसले. आक्रम आणि चक्रम ते किती शूर आहेत हे पाहण्यासाठीच मी हे नाटक केलं. नाटक छान केलं, पण या नाटकामुळे माझा मात्र जीव गेला असता. अगं वेडी आहेस, तुझा जीव असा कसा जाईल? तो तर माझ्याकडे आहे, या इथं. म्हणूनच म्हटलं की तुझा खंजीर माझ्या हृदयात खपस, म्हणजे तुझी मूर्ती माझ्या हृदयात दिसून आपण एक जीव आहोत हे तुला दिसलं असतं. चला काहीतरीच बोलू नका. अगं खरं तेच बोलतोय. खोटं वाटत असेल तर माझ्या हृदयाला कान लावून ऐक, म्हणजे मी खरं बोलतोय हे माझं हृदय सुद्धा तुला सांगेल. घरी झोपलो होतो तर या जंगलात कसं काय रे आलो? मीही उठल्यापासून तोच विचार करतो.
बोला सांगून ठेव. किधर जाएगा रे भसड्या? हमारा डोका तुमने फोड़ा क्या? अब तुम्हारा डोका हम फोड़ेगा. और तुम्हारा भेजा गरम मसाले में तल के तेरे बादशाह के पास भेजूंगा. अरे मूर्ख आहात तुम्ही. रावजी तुम्ही हो, ही घ्या तलवार. पण हे वेषांतर कशासाठी? या वेषांतराने आम्हाला चांगलंच चकवलं की. अरे तुम्ही किती शूर आहात हे मला पाहायचं होतं, पण तुम्ही निघालात. काय करणार? या तुमच्या तलवारी बरोबर आम्ही या हाताने कसे काय लढणार होतो? मग तलवार असती तर लढला असतात. नक्कीच. कारण लढता लढता दुश्मनाला मारायची आणि स्वतःही मारायची जिद्द आमच्यात निर्माण झाली असती. ठीक आहे, मग मी सांगतो त्याप्रमाणे वागाल. बेशक बेशक सांगा. तुम्ही मुरारबाजींच्या सैन्यात सामील व्हा. आज महाराष्ट्राला तुमच्यासारख्यांची अत्यंत जरुरी आहे. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. या महाराजांच्या आदेशाप्रमाणे आपण एक एक करून मानी मावल मराठा एकत्र करून आपला देश बळकट करू. तेव्हा तुम्ही आम्ही तयार आहोत. हो, पण तुमची कामगिरी वेगळी असेल. तुम्ही माझ्याबरोबर राहून हेरगिरी सहाय्य करायचं आहे. कारण थोड्या दिवसात दिलेर व मिर्झा हे बादशाहचे उजवे डावे हातगाईची लढाई करण्यासाठी पुरंदरावर आणि रुद्रगडावर चालून येणार आहेत. तेव्हा आपण त्यांच्या गोटात शिरून त्यांच्या पोटातील गुप्त बातमी काढून मुरारबाजींना कळवायचे आहे. वा 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 वा. अशी कामगिरी आम्ही उत्तम करू. कारण गावात कुणाच्या घरात काय शिजते आणि कुणाच्या घरात कोण घुसते याची बित्तम बातमी काढायची आम्हाला चांगली सवय. काय चक्रम? तेव्हा खानाच्या शेणमेण्यात कबाब शिजतोय की बिर्याणी याची उत्तम बातमी आम्ही देऊ. काय अक्रम? हो. रावसाहेब, मी हा देश कार्यामध्ये तुमची मदत करेन म्हणते. अगं तू काय करणार आहेस? होता होईल ती मदत. हे अक्रम चक्रम आणि माझी एक मैत्रीण आहे सखी, ती उत्तम लावणी करते. असे 4 जण मिळून आम्ही गावोगावी तमाशाचे खेळ खेळू आणि तुम्हाला देशद्रोही स्वकीयांचे आणि परकीयांचे भेद आम्ही तुम्हाला कळवू. वा 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 वा. तमाशाची कल्पना अगदी छान. बघा, आपलंही भलं, गावाचंही भलं आणि देशाचंही भलं. काय अक्रम? अगदी बरोबर. या तमाशात मी होणार सोंगाड्या आणि हा चक्रम होईल मावशी. अरे मी होणार सोंगाड्या आणि तुला जायला लागेल मावशी. नाही 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 नाही, तूच हो मावशी. नाही, जमायचं नाही. तूच मावशी. तूच मावशी. भांडू नका. कोण सोंगाडे आणि कोण मावशी आहे ना ते आदल्या दिवशी ठरवू. आता चला. बरं, चला आपण दादासाहेबांची भेट घेऊ. चला. शुभस्य शीघ्रम. चला चला. ते अर्धवट राहिली इथं. दादासाहेब, अशा या अपरात्री या सैतान मलावरच्या हिंगातान घेऊन यायचं मला प्रयोजन काही कळलं नाही. हेच सांगण्यासाठी तुला इथं बोलवलं आहे रामदेव. रामदेव, आतापर्यंत मी या तुझ्यापासून आणि या जगापासून ते गुप्त भेद लपवून ठेवला आहे. मी काही समजलो नाही. रामदेव, मी मोगलाला फितूर आहे असं जर तुला सांगितलं तर त्यावर तू विश्वास ठेवशील? नाही दादासाहेब, हे शक्य नाही. तुमच्यासारख्या देशप्रेमी व्यक्तीकडून असं लांछनास्पद वागणं मुळीच घडणार नाही. पण हे खरं आहे रामदेव. दादासाहेब, होय, आतापर्यंत मी किल्ले पुरंदरावर घडणाऱ्या महत्वाच्या बातम्या गुप्तपणे चंद्रराव मोरे यांना कळवित आलोय आणि चंद्रराव मोरे यांचा मी विश्वास संपादन केलाय. आता फक्त राणूजीच्या साह्यानं शमशेर जंग दिलेर खान यांच्याशी वाटाघाटी करून त्यांच्या सेवेत रुजू व्हायचं ठरवलंय. दादासाहेब काय बोलताय? हे
शिवाजी महाराज? शिवाजी माझा स्वामी नाही. आतापर्यंत आम्ही त्याची सेवा केली. ती स्वामी म्हणून आपलेपणानं नाही. आम्ही स्वतःच स्वामी असून, चंद्रपूरचे राजे असून, आज परिस्थितीने लाचार होऊन त्या शिवाजीची हाजी हाजी करीत तरी राजपुत्रेला उत्पन्न होऊन शिवाजीला केवळ सत्ता शक्ती वाढवण्यासाठी आमच्या बायकापुराची सरसाट कत्तल केली आणि आमचं चंद्रपूरचं राज्य खालसा केलं. पण दादासाहेब, एक गोष्ट तुम्ही चुकता. आपणच आपल्या पायावर उधाट पाडून घेतली असं नाही वाटत तुम्हाला? आपण जर शिवाजी राजांची मान कापायला निघालो नसतो तर शिवाजी राजांनी तरी आपली तलवार आमच्या बाजूने का बसली असते? आपल्या सर्वनाशाचा मतलब जसा तुम्हाला ठाऊक आहे तसाच तो मलाही ठाऊक आहे. आपल्या काकांनी राजे विश्वासराव मेहदळ्यांनी शिवाजी राजांचं मांडलिकत्व झुंजारून त्यांना पकडून देण्यासाठी दिल्लीच्या शहनशाहीत जर घाट घातला नसता तर राजाने तरी आपली संशय आमच्या बाजूने का बसली असती? आज महाराष्ट्र देश फार आणीबाणीच्या प्रसंगात आहे. मिर्झा राजे आणि दिलेर खान हे दोघे सैतान महाराष्ट्राला ग्रासण्यासाठी काळ येऊन आले आहेत आणि अशा या बिकट प्रसंगी होता होईल तेवढा आपला स्वार्थ साधून घेतला पाहिजे. कारण आपल्यासारखे अनेक सरदार आज शहागिरी आणि मनसबदारीच्या आशेने दिलेर खानच्या पक्षाला जाऊन मिळाले आहे. कारण दिलेर आणि मिर्झाची तुफानी धडक या महाराष्ट्रावर पोहोचून या महाराष्ट्राचा चक्कात सूर होणार आहे हे त्या सरदारांनी चाललं आहे. म्हणूनच तुला सांगतोय रामदेव, नाही दादासाहेब, हा तुमचा विचार मला काळत रे पडण्यासारखा नाही. तुम्ही जरी आपल्या देशाशी, स्वामींशी, आपल्या इमानाशी द्रोह केलात तरी मी मात्र बेईमानीचं पातक कधीही माती घेणार नाही. माझा हा सल्ला तुला पसंत नाही तर सल्ला हा तुमचा बदनामी करणारा बदसल्ला आहे. परिणामी हिताचा आहे, लक्षात ठेव. आता या इथं चंद्रराव मोरे आणि दिलेर खान यांची भेट ठरवली आहे. आपण दिलेर खानाला सहाय्य करायचं आणि त्या बदल्यात चंद्रपूरचं राज्य तुझं आणि पुरंदरचा परगणा माझ्या असा मी खानाबरोबर करार करणार आहे. रामदेव, नीट विचार कर. अतताईपणानं आणि राष्ट्राच्या फाजील स्वाभिमानानं हातची आलेली सुवर्ण संधी वाया घालवू नकोस. दादासाहेब, स्वकीयांच्या रक्त मासाचा चिखल करून बेईमानीची रंगरंगोटी चढून मला सुवर्णमल मुळीच उभारायचं नाही. त्या निमखराम परकीयांनी लावलेल्या मधाच्या बोटांनी जर तुम्हाला सौख्य लाभत असेल तर तुमचं सौख्य तुम्हालाच लाभ. आम्ही चाललो. राम रामदेव, म्हणजे माझा सल्ला तुला पसंत नाही तर निश्चित माझाही निर्णय आहे. एक तर तुला माझ्या सल्ल्याप्रमाणे वागावं लागेल, अन्यथा काय? अन्यथा तुला मरावं तरी लागेल. दादासाहेब, होय, नाईलाज आहे माझा. कारण मी माझ्या मनातील गुप्त भेद तुझ्यासमोर प्रकट केला आहे. मी परकीयांना फितूर आहे हे तुला आता कळलंच आहे आणि तुझ्या हृदयात राष्ट्रप्रेमाची प्रखर ज्योत तेवत आहे. तेव्हा तू तुझ्या स्वामीनिष्ठेच्या प्रकाशात माझं हे सत्य स्वरूप त्या जगासमोर मांडणार नाहीस कशावरून? आणि उद्या मोगलांच्या वतीनं लढताना तोच माझा वैरी म्हणून माझ्या समोर येणार नाहीस कशावरून? खरं बोला दादासाहेब. तुम्ही जरी माझे बंधू असलात तरी तुमचा हा गुन्हा क्षमा करण्यासारखा नाही. राष्ट्रप्रेम किंवा राष्ट्रद्रोह यापैकी कुणाला एकालाच जगावं लागणार आहे आणि त्याचा फैसला आपल्या तलवारीच करतील.
घरात घुसून बायका मुलीची आबरू लुटण्यातच आहे. लड़ाई के जंग में ऐसे अच्छाई बुराई होती रहती है. मेरी बात मानो, अच्छाई बुराईचा विचार सोडून स्वतःच्या भलाईचा विचार कर. तू जर आमची सेवा पत्करलीस तर उद्या तुला आम्ही एखादी जहागिरी बहाल करू. मी थुंकतो तुमच्या सेवेवर आणि कवडी मोल किमतीच्या जहागिरीवर. महाराष्ट्रातला मानी मर्दबाटा आहे मी. मान तोडून देईन पण मानहानी न वाकणार नाही. दिलेर खान, जहागिरीचा हाडूक कधी आपल्या पुढ्यात पाडते आणि ते आपण कधी गटकवतोय. म्हणून हातभर जीभ लांब काढून लालघोटेपणा करणाऱ्या या बलदेव आणि चंद्रराव प्रमाणे मी तुमच्या दारातला पुत्र नाहीये, हे पक्क लक्षात ठेवा. रामदेव, या अशा वागण्याने तू आमच्या दयेला सुद्धा पात्र राहिलाच नाही. तुझी मौत आता मात्र निश्चित आहे. अरे मरणाची भीती तुझ्या सारख्या परकीयांच्या उकडे उकडायला डुकराला असेल अथवा या माझ्या विश्वासघाती भावाला असेल, परंतु मला मरणाची मुळीच तबा नाहीये. जवानावर रामदेव, नाहीतर तोंडातून भ्रा करायला घरावर मान ठेवणार नाही. ठहरो मोरे, पीछे हटो, पीछे हटो. रामदेव, तू जितका तेज आहेस उतनी जबान भी तुम्हारी तेज है. हम तुम्हारी बहादुरी की कद्र करते हैं. तू जर आमच्या पक्षाला मिळाला असतास, लेकिन अफसोस तू हट्टानं स्वतःच मरण ओढावून घेतलंयस. रामदेव, तुम शेर हो और शेर को हम खुला नहीं छोड़ना चाहते. कौन है रे उधर? आओ और लेके जाओ इस नादान को हमारे नजरों के सामने से. या अल्लाह, क्या करे इस रामदेव का. बलदेवराव, बलदेवराव, आखिर तुम्हारा ही भाई है रामदेव. बंधनचं बंधन जर राजकारणात अडवा येत असेल तर तो आडसर वेळीच दूर करायला हवा. उद्या हा रामदेव हस्तनीतील निखारा बनून आपला सहित चालणार असेल तर या क्षणी त्याचा कडेलाट करण्यात यावा. जैसे तुम्हारी मर्जी. जाओ और इस नादान को पहाड़ से नीचे फेंक दो. तू तुझ्या जिंदगानं भावाच्या नात्याचा कडलट करून आपलं काळं तोंड या परकीयांच्या घाणीत बुडवशील असं वाटलं नव्हतं कधी. पण नीट ऐकून ठेव, मला दरीत फेकून देशील परंतु माझा स्वदेश प्रेमाचा बुलंद आवाज माझ्या मरणोत्तर सुद्धा या दख्खनच्या दऱ्याखोऱ्यात जंगल पहाडात घुमेल आणि त्याच्यातून हजारो राष्ट्रप्रेमी रामदेव जन्माला येतील, हे फक्त लक्षात ठेव. जाओ, लेके जाओ इस नादान को. बहुत अच्छे बलदेवराव, हम तुम्हारी वफादारी पर बहुत खुश हुए. आपल्या भावाचं बलिदान देऊन तुम्ही तुमचं इमान सिद्ध केलं. आता तुम्ही तुमच्या इमानाप्रमाणे वागा म्हणजे झालं. जरूर जरूर, कहिए बलदेवराव, कहिए. आम्ही शिवाजीच्या गोटातील खास विश्वासू सरदार. निदान तो शिवाजी भोसला तरी तसं समजतो. पण चंद्रपूरचं राज्य ज्या दिवशी त्यांनी खालसा केलं त्या दिवसापासून शिवाजी नाहीसा व्हावा अशी तळमळ आम्हाला लागली आहे, अशी तुम्हाला लागली आहे. आणि या कामी होता होईल तेवढी मदत आम्ही तुम्हाला करणार आहोत. पण बोला बोला बलदेवराव, बोला. अगदी खुल्या मनाने बोला. पण त्या सेवेचं मूल्य म्हणून आम्हाला चंद्रपूरचं राज्य ना मिळायला हवं. बस इतनी सी बात. मिलेगा मिलेगा. तुमचं पिढी जात राज्य तुम्हाला जरूर मिळेल. मुलाचं आश्वासन नको आहे खान साहेब, तशी प्रत्यक्षात कृती होऊन जाऊ द्या. हा खान साहेब, आमच्या जावळीच्या राज्याबद्दल आणि बलदेवरावांच्या राज्याबद्दल काय? डरो नहीं मोरे. आम्ही मिर्झा राजांना भेटून येत्या 2-4 दिवसात तुमच्या सणदा तुम्हाला मिळतील अशी सोय करतो. तर मग झालं ना. आता येतो आम्ही. चलो मोरे. थांबा खान साहेब,
तेव्हा तुम्ही आणि चंद्रराव या पलीकडच्या झाडाच्या आडोशाला राहा, या अलीकडच्या झाडाच्या आडोशाला राहा. ठीक है बलदेव मोरे, चलो खबरदार, एक पाऊल पुढे टाकशील तर. कोण आहेस तू? शिपाई हमीद खान. चंद्रराव, खान साहेब, या. चंद्रराव, जरा या हमीदची दाढी खेचून तर पहा. असली आहे की नकली आहे ते. मला वाटलंच तू राव पाटील असशील म्हणून. अच्छा, हेरगिरी कच्चा आहेस तू, कच्चा. हमीदचा सॉंग तुला बरोबर करता आलं, पण रावबाजीचा आवाज मात्र लपवता आला नाही. तू सरदार बलदेव. होय, हेच सरदार बलदेव. खाल्ल्या घराचे वाशे मोजणारा तूच विश्वासघात की सैतान आहेस. शाबास! यावर माझा विश्वासही बसत नाही. वटवट बंद कर आणि हो मरणाला तयार. चुप! तुझ्यासारख्या कोल्ह्याकडून मरायला रणसिंह जन्माला आलेला नाही. ठीक आहे, मग पहा या कोल्ह्याचा काळवास बघा. चंद्रराव, तलवार याची खेचून घ्या आणि शहर बंद करा याला. चंद्रराव मोरे. जावळीच्या जंगलातून पायात शेपूट घालून पळालेला कुत्रा आज या कानाच्या छावणीला बांधलेला दिसतोय. तर तुझ्या शरीराचे लचके तोडण्यासाठी त्या अगोदर तुझ्या लचके तोडतो. खबरदार! तलवार खाली टाक, नाहीतर एक फवानी दोन तुकडे करीन तुझे. चंद्रराव, शहर बंद करा याला. खान साहेब, ओळखलं का याला? आई कौन ये? मुरारबाजीचा भाऊ रावबाजी. या अल्लाह, ये मुरार का भाई राव बाजी है. आज मुरार का भाई राव बाजी हाथ में आया है, कल मुरार भी आएगा. अब सेवाजी की गर्दन इन हाथों से दूर नहीं. मोरे, लेके चलो इसे. बलदेव राव. गडी मावळे धन्य झाले, स्वातंत्र्यासाठी शस्त्र घेतले, प्रतिकारी गुंड पेटविले, गिरीकंदरा उठविले, गडकोटा हलविले, शिवराय रणधीर झाले, कपारीतून शिंग फुंकी येले हो जी, कपारीतून शिंग फुंकी येले हो जी, कपारीतून शिंग फुंकी येले हो जी 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 जी.
आपल्या भेटीसाठी महाराज गडावर आले. राजे अस्वस्थ व्हाव. गडावर येणं सुखरूप झालं ना राजे. आई भवानीची जनता जनार्दनांचा आशीर्वाद आणि प्रसंगी प्राणाचे मोल देणारे तुमच्यासारखे निधड्या छातीचे शूरवीर आज आमच्या समवेत होते. म्हणूनच आम्ही हा महाराष्ट्र यवनांच्या गुलामगिरीतून मुक्त करू शकलो. पण मिर्झा राजे जयसिंग सारखा रणधुरंधर वीर आणि दिलेर खान सारखा शमशेरलिंग वाघ आज या दख्खन प्रांती आमच्याशी सामना द्यायला उभा ठाकलाय. मग त्यांच्याशी सामना न द्यायला महाराष्ट्रातील मानी मर्द मराठा का नामर्द झालाय? फक्त हुकूम होऊ द्या. मग पहा आम्ही शत्रूला कशी धडक देत होती. खान मिर्झा राजेच काय, पण प्रत्यक्ष दिल्लीचा शहनशाह जरी आमच्याशी सामना द्यायला रणयुद्धात उतरला तरी त्याचा नक्षा उतरायला आम्ही तीळ मात्रही पाऊल मागं घेणार नाही. धन्य धन्य मुरार बाजी, तुमचे हे वीरश्रीयुक्त शब्द ऐकून आम्ही खूप धन्य झालोय. धन्य ही महाराष्ट्र भूमी की जिच्या उदरी तुमच्यासारखी नररत्ने जन्माला आली. आम्हाला अभिमान वाटतो तुमचा. पण या वेळचा प्रसंग बाका आहे. एकटा भडक माझ्या दिलेर खान असता तर त्याची आम्ही मुळीच पर्वा केली नसती. पण त्याच्या समवेत रणधुरंधर आणि मुत्सद्दी मेंदूचा मिर्झा राजा आहे हे आम्हाला विसरून कसं चालेल? मिर्झा राजा मुत्सद्दी असेल, पण मुत्सद्दीगिरीत आपण काही कमी नाही हे यापूर्वी अनेक प्रसंगाने आपण सिद्ध केलाय. अफजल खानाच्या पोटातील कुटील डाव ओळखून आपण त्याचा पोट फाडलं. चंद्रराव मोरे, शाहिस्ते खान या सर्वांना आपण पूर्ण उरलात ते का मुत्सद्दीगिरी शिवाय? महाराज, आज या महाराष्ट्र देशाची धुरा धुरंधरपणे आपण आपल्या शिरी वाहत आहात ती का मुत्सद्दीगिरी शिवाय? खरं आहे तुमचं, पण तुम्ही एक विसरता. जी, त्यावेळचे आलेले शत्रू हे रानरेड्यासारखे धडक मारणारे होते. पण आजच्या या शत्रूजवळ सिंहाची छाती आणि कोल्ह्याचा कावेबादपणा आहे. मुरारराव, ज्यांच्या भरोशावर आम्ही रण मैदानात उतरायचं तेच नात्या गोत्यातील सगळे संबंधित सरदार देव, देश आणि धर्माला विसरून आज यौवनाला जाऊन मिळाले आहेत. फंद फितुरीचं विष चारी बाजूनी फोफत चाललेलं आहे. आपल्या भेटीसाठी आले. त्यांना पाठवून द्या. आणि हा मुरारराव, तुम्ही सुद्धा. जी महाराज. युद्धाचा प्रसंग केव्हाही कोसळे तेव्हा किल्ल्याच्या संरक्षणासाठी सदैव दक्ष राहा. जी महाराज. बोला बलदेवराव, काय खबर आहे? बोला. खबर तशी खेदजनकच आहे महाराज. आपल्याकडील वकिलांनी आपली बाजू मिर्झा राजे जयसिंग समोर मांडली आणि ती त्याला पसंत पडली. पण खानाला वाटलं की आपणाला डावलवून मिर्झा राजे वेगळीच खलबतं तयार करीत आहे. म्हणून दिलेर खान हलताच संतापला आहे. उघड उघड हिंदूचा मिलाप झाला आहे असं गंभीर आरोप खानानं मिर्झा राजानं केला आहे. असं. आणि दुसरं म्हणजे मुस्लिम रियासत शिवाजी राजांच्या आणि आपल्या अखत्यारीत घेण्याचा कुटील डाव मिर्झा राजे खेळत आहे अशी अफवा सर्वत्र मुघल सैन्यामध्ये खानानं पसरवली आहे. फारच छान. हे दोन्ही बलाढ्य शत्रू जर या मोहिमेचं यश आपल्याच पदरी पाडून घेण्यासाठी जर असेच भांडत राहतील तर हा म्हणता आपण शत्रूला नाहीसा करू. पण महाराज, हाच धोका जाणून मिर्झा राजाने आता आपली पावलं खानाच्या दिशेने वळवली आहे. मतलब मिर्झा राजे आता खानाच्या मतानं वागू लागले आणि त्यांच्याच सल्ल्याने ते
कोंढाण्यावर हमला करणार आहेत आणि स्वतः दिलेर खान पुरंदरावर खडक मारण्यासाठी उतावील झाला आहे. आणि या कामी होता होईल तेवढे मराठी सरदार फितवण्याचा दिलेर खाननं चंग बांधला आहे. आणि दिलेर खानच्या या कारवायांना घाबरून आपल्याकडील जेदे, पाटील, माने, निंबाळकर आणि शिंदे असे मोठमोठे सरदार बली पडले आहेत महाराज. जगदंब जशी आई भवानीची इच्छा. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे का अडखल्लत का बलदेवराव? बोला. किती भयानक असलं तर ते आमच्या कानानं ऐकण्याची सवय आहे. बोला. महाराज, सांगताना धाडस होत नाही पण सांगावंच लागणार आहे. आपले किल्लेदार मुराररावांचे बंधू रावबाजी शत्रूच्या सैन्याला फितूर झाले आहेत महाराज. काय सांगता काय बलदेवराव? भाव बाजी फितूर झाला? नाही नाही, मला हे खरं वाटत नाही. मला वाटतं तुमची काही उलतूक तर होत नाही ना? नाही मुरारराव, खानाकडची गुप्त बातमी काढण्यासाठी पाठवलेल्या एका महत्वाच्या हिराकडून मिळालेली विश्वसनीय माहिती आहे महाराज. बोला मुरारराव, या वक्त्यावी कुणाचा आणि कसा विश्वास धरावा? तुमच्या पाठीला पाठ लावून आलेल्या तुमच्या भावानं सुद्धा आमच्याकडे पाठ फिरवली. तिथे इतरांची काय कथा? रावबाजीच्या पावलावर पाऊल ठेवून मुरारराव तुम्ही तर महाराज ही कुशंका मधी का उभत? हा मुरार आपली शान देईल पण किल्ल्याची शान जाऊ देणार नाही. महाराज, चंद्रराव मोऱ्यांचा मी सरदार होतो. तुम्ही मला आपलं म्हटलं आणि किल्लेदार केलं. आता माझे स्वामी आणि सर्वस्व तुम्हीच आहात. या उपरी तुम्हाला माझ्या नेकीची शंका येत असेल तर ही पा माझी गर्दन तुमच्या चरणी उतरून मी माझ्या नेकीची साक्ष देणार. मुरार आवरा स्वतःला. क्षणभर आम्ही संभ्रमावस्थेत नको ते बोलून गेलो. म्यान करा ती तलवार. क्षमा करा महाराज, पण आता ही तलवार म्यान होणार नाही. बेईमान, दगाबाज, फितूर राव बजरशीर जोपर्यंत तलवारीनं उतरत जाणार नाही तोपर्यंत ही तलवार म्यान करणार नाही. ठीक आहे, जशी आई भवानीची इच्छा. अरे रे, खान झाला खुला खान भेदाना आपण पुरंदर वाराची खानाला सुरुवात केली वाटते. तुरा शत्रूची धडक आली महाराज. तुरा करा महाराज, तुरा करा आणि आल्या पावली गुप्त मार्गाने पुरंदर पार व्हा महाराज, पार व्हा. मुरारराव, तुम्ही इथं संकटात असताना आमचं पाऊल पुढे जाण्यासाठी धजावणार कसं? आम्ही निश्चय केलाय की तुमच्या खांद्याला खांदा लावून आणि शत्रूशी सामना करण्यासाठी पुरंदरावर उभे ठाकणार. नका महाराज, नका. आमच्या सारख्या सामान्य सरदारासाठी आपण आपल्या जीवाची मोल लावू नका. आमच्यासारखे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा तुमच्या रूपानं आमच्या पाठी राहिलाच पाहिजे. खडाची चिंता आपण करू नये. पुरंदराचे बुळूच कोसळतील तर खिंडाळ पडेल पण मुरार पैशात याला ती मात्र एक खिंडाळ पडणार नाही याची खात्री बाळगा महाराज. लाख बोललात मुरारराव. ठीक आहे, आम्ही आता निघतो या बलदेव से. पण गडावर रसद तुटपुंजी आहे. आम्ही पुरंदर पार होताच रसद, दारुगोळा आणि सैन्याची कुमक पाठवून देण्याची व्यवस्था करतो. पण तत्पूर्वी खानानं आपला वेढा आवडला तर परिणामांची मुळीच चिंता करू नका महाराज. अशीच वेळ आली तर आई भवानीच्या नावानं उपवास करून झाड पाल्यावर उदरनिर्वाह करू पण पुरंदरगड प्राणपणाने लढू. मुराद, मुराद, तुला सोडून जाताना आमचं पाऊल पुढं उचलत नाही रे. ये ये, तुला डोळे भरून पाहू दे, कडकडून भेटू दे. महाराज, येतो. चला बलदेवराव.
शत्रुदेव फडकपती पुन्हा घर फेडणं महाराज प्रदळाची खानाला खबर राजे गडाबाहेर सुखरूप जावे ही साई भवानी चरणी प्रार्थना आई भवानी चरणी प्रार्थना कोण आहेस तो दुश्मन नव्हे दोस्त आहे मी हा बुरखा माझं रहस्य आहे परंतु ते रहस्य उघड करण्याची ही वेळ नव्हे दुश्मनाचा तुफानने हल्ला झाला गडावर हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी हल्ला चढवा चला त्वरा करा महादेव कौन है उधर? ये कैसा शोर मचाया जा रहा है? नाचते गा रहे हैं। नहीं गाते गाते नाच रहे हैं। चुप बैठो, जाओ अरे और यहाँ लेके आओ। हे शिवाजीचे हेड तर नसतील? नाचते गाडी वाले आओ 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 ना ओय, कौन हो तुम? हुजूर, ये पायल पहन के नाचती है, वो सखी है मेरी। हुजूर मैं ढोलकी बजाता हूँ मैं तुनतुना ओय, तुम लोग शिवाजी के जासूस तो नहीं हो? जासूस जासूस म्हणजे काय का सगुना अरे ते आपल्याला हेर समजतात। नाही 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 आम्ही हेरबीर कोणी बी नाही आणि आम्ही आपले गरीब नाच गाणे आलो नाचून गाऊन भाकर तुकडा मिळवतो आणि आपलं पोट भरतो काय आक्रम होय खान साहेब, अहो आम्हाला तुमची सेवा करायची संधी मिळाली ना तर आमचा 1-2 महिन्याचा प्रश्न मिटेल या आशेने आलोय हो आम्ही तुमच्याकडे। ठीक है, नाचो गाओ और हमारा दिल बहलाओ, लेकिन शिवाजी के जासूस निकले तो तुम्हारी गर्दन हमारे सामने क्या बनते हो? खान साहेब उसे माफ करना, तो अक्रम आहे ना, अहो असं उर्दू मध्ये काय पण बोलतो ना तो सगळं उलट पालट होतंय। ठीक है, नाचो गाओ और हमारा दिल बहलाओ। सखी नाचो और गाओ और खान साहब का दिल बहलाओ। पाठीवर मोकळे नकळत ये कुठून
बहुत खूब, हम बहुत खुश हुए. खान साहेब मग आता आम्हाला बी खुश करा. क्यों नहीं, जरूर जरूर खुश करेंगे हम तुम्हें. ये लो तुम्हारा बख्शीश. येतो. बहुत खूब, हम बहुत खुश हुए. हाँ, ये लड़की सुभान अल्लाह. ओए, कौन हो तुम? दोस्त या दुश्मन? शिवाजीचा सूड घेण्यासाठी आणि त्याला जगातून नायसा करण्याची प्रतिज्ञा करून आलेला मी एक तुमचा दोस्तच आहे. अरे पण शिवाजीची तुझी दुश्मनी का? कारण या शिवाजीनं आम्हाला राजपदावर खेचून रस्त्यावरचा भिकारी केलाय. तो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून बिरुदावर लावणार हा राजा ढोंगी असून राज्य तृष्णेने वेडापिसा झालेला आहे. त्याला सर्व देशाची सत्ता आपल्या अंमलाखाली हवी आहे आणि म्हणूनच त्याने आमच्या सारख्याची राज्य खालसा केली आहे. अरे पण ही राज्य खालसा करण्याची काही कारणे असतील की नाही? अरे शिवाजी राजा जो करतोय तो महाराष्ट्राच्या भल्यासाठी असं तुम्ही टाव फोडून सांगता आणि त्या आता महाराष्ट्राला वाचू पाहणाऱ्यालाच आता तुम्ही मारून टाकायला निघालात. याबद्दल काही खंत वाटत नाही? या खंत कशाबद्दल? जो आमच्या जीवावर उठला आहे त्याच्या जीवाची आम्ही खंत का बाळगावी? खान साहेब, तुम्ही दिलेर खानाच्या हाताकडचं ताटाकडचं मांजर म्हणून वावरताना तुम्हाला खंत नाही वाटत? ते ही इस्लाम संस्कृतीच्या फळ्यासाठीच करतायत ना सारं. वो तो हमारा फर्ज है. पण यात तुम्हाला मान कुठं आहे? तुम्ही तर दिलेर खानच्या हातात कटपुतली बावला आहात. त्याच्याच इशाऱ्यावर तुम्ही हिंदूंच्या बायका मुलांचा छळ करत आहात. खान साहेब, देव एकच आहे. फरक इतकाच, हिंदू मुस्लिम शीख इसाई हा धर्मभेद आपणच आपल्याला निर्माण केला आहे. पण खरा धर्म आहे तो म्हणजे मानवता. अरे पण हे धर्मपुराण तुम्हाला का सांगत आहेत हेच काही कळत नाही. कारण तुम्ही सुद्धा शिवाजीप्रमाणे धर्म सोडून मानवता धर्मानं वागावं अशी इच्छा आहे माझी. त्यासाठी शिवाजीनं पुढे केलेला दोस्तीचा स्वीकारा. दोस्तीच्या हातावर शिवाजी तुम्हाला 20,000 सुवर्ण मुद्रा देणार आहे. लेकुरवाळ्या बायांची बाळ दुधाच्या अन्नाभावी तडफडत आहेत. तेही तुमच्या बाल बच्च्याप्रमाणेच आहेत ना. म्हणून सांगतो, त्यांना सोडवण्यासाठी फक्त एकदाच केदार दरवाजा उघडा ठेवा. कारुण्याचं भीषण चित्र उभं करू? अरे तू तर माझ्या पत्थर हृदयाला पांजर फोडण्याचा प्रयत्न करतायस. हा बोल, तू कोण हो? मला असं वाटतंय की तू शिवाजीच आहेस. आई भवानीच्या कृपेने मी शिवाजीच आहे. ओ या अल्लाह, नहीं नहीं राजा जी, हम आपसे नहीं लड़ेंगे. शिवाजी, मी मनात आणलं तर आत्ताच्या आत्ता या क्षणी तुला गिरफ्तार करू शकतो आणि या बहादुरीवर वंग दिशाची गेलेली जहागिरी मी परत मिळू शकतो. पर नहीं दोस्त, तूने मुझे मानवता धर्म का सबसे प्यारा सबक सिखाया है. हम उस धर्म का जरूर पालन करेंगे. तुम भी अपने धर्म का और वचन का पालन करो. कहिए खान साहब. आप 20,000 सुवर्ण मुद्राएं मुझे भेज दीजिए. इसके बदले में कल रात को ही आपके वास्ते केदार दरवाजा हम खुला कर देंगे. बहुत खूब खान साहब, बहुत शुक्रिया. आप बहुत रहमदिल है. नहीं बहादुर राजा, हम बहुत पत्थर दिल के हैं, लेकिन इस पत्थर को तूने अल्लाह की एकता सुना के मोम बना दिया है. आपल्या भाई बंधांच्या रक्षणासाठी संकटात उडी घेणारा राजा मी प्रथमच महाराष्ट्रात पाहतो आहे.
या राजे या, तुमची कामगिरी फते होईल. अस्सलाम वालेकुम. जय भवानी. दिल्या शब्दाप्रमाणे आम्ही तुम्हाला मुरारबाजीच्या महालात आणून सोडले. आता तुम्ही दिल्या शब्दाप्रमाणे आमची चंद्रपूरची जहागिरी आमच्या ताब्यात यावी यासाठी मिर्झा दिलेशी शब्द टाका. त्याबद्दल तुम्ही बेफिकीर असा. पुरंदर मोहिमेची सारे सूत्रे जरी त्यांच्या हाती असली ना, तरी पडद्यामागचा खरा सूत्रधार मात्र मीच आहे अशी खात्री बाळगा. अशी खात्री होती म्हणूनच तर हे जोखमीचं काम मी माझ्या हाती घेतलं. थांबा. मला वाटतं कुणाची तरी पाऊल खानाचा आवाज येतोय. कोणीतरी आलं असं वाटतंय. बहुधा मुरारबाजीच असतील. सावध राहा. तसाच काय बाका प्रसंग आला तर मी गडाच्या पायथ्याशी उभा आहे. चला येतो मी. ठीक आहे. मुरारबाईच्या महालात एवढ्या निधड्या छातीनं ताठ उभा राहणारा कोण आहे तो? राजाशिवाय ताट पाण्याने दुसरा कोण उभा राहू शकेल? चंद्रराव मोरे, जावळीचा पदच्युत राजा. पण तो या मुरारबाईच्या भेटीला असा चोर पावलानं का आलाय ते कळलं नाही. पुण्या खरभेद्याला महालाचा मार्ग दाखविला. मुराद, अरे अरे पंधरात आहेस तू. तुझ्या आजूबाजूला काय जळते याची धक अद्याप लागली नाही तुला. अरे जरा गडाच्या चारी बाजूने निरखून पहा. आणि तू जो या पुरंदर किल्ल्यावर दिमाखात म्हणून किल्लेदार उभा आहेस ना, त्याचा पाया आता टिसूळ जळाय टिसूळ. अरे देशद्रोही खुशी उंदरानी सारा किल्ला आतून बाहेरून पोखरून काढलाय. आणि अशा या किल्ल्यात प्रवेश करणं आता कठीण राहिलं नाही. बकवास बंद करा आणि या पुरंदरावर कोणतं कारस्थान रत्नादळात तेवढंच सांगा. तुला तुझ्या हिताच्या 4 गोष्टी सांगायला लागल्या. हा, याला तू राजकारण समज अथवा कारस्थान. परकीयांच्या दास्यात स्वतःच ही शोधारे चंद्रराव मोरे. आम्हाला कोणत्या बरं 4 हिताच्या गोष्टी सांगतायत ते तरी कळू द्या. मुराद, तुझं बोलणं पटतं मला, पण माझं बोलणं ऐकलंस तर तुला तुझ्या हिताचं निश्चित होईल. बघ बघ, गडाच्या चारी बाजूने काय दिसतंय? अरे खानाची अफाट सेना. आणि उद्या जर खानाने धडक मारली तर पुरंदर किल्ला हा 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 म्हणता भुई सपाट. आणि मुराद, तूही त्याच्यात स्वामी स्वामी म्हणता गाडला जाशील. अरे असं फुकाफुकीचं बरं का म्हणून उडावून घेत आहेत? मोरे, मरणाचे भीषण चित्र तुम्हीच माझ्यासमोर उभं करतात काय? अरे मरणाला मारून सगळ्या मुरारबाजीला मरणाची भीती दाखवत
होतात याचं नवल वाटतंय. अशी मरणाची भीती बाळगली असती तर तुमचं आणि शिवाजी राजांचं ज्यावेळी जावळीच्या जंगलात युद्ध झालं त्यावेळी तुमचा सरदार म्हणून प्राणपणानं लढलो नसतो. मोरे, पुरंदराच्या माथ्यावर ठामपणे उभा असलेला मुरारराव आपल्या तत्वापासून सत्वापासून तिळभरी ठाण्याने लक्षात असू द्या. मगरूर मुरार, हा तुझा हट्टवादीपणा आहे. तू हट्टाने सर्वनाश स्वतःचा करशील. अरे माझा आहे, जो किल्ला जुलूम जबरदस्तीने खाण्याच्या हवाली जात असेल तो तू त्याला सही सलामत हातात दिलास तर तुला आयुष्याचं कल्याण होईल. स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ केलेल्या माणसानं दुसऱ्याच्या कल्याणाची चिंता करू नये. मोरे, हा सिंह पुरंदराचा मरायला टेकला तरी देशभराचं सडलेलं मांस खाऊन परावलंबी जीवन जगणार नाही. तुमच्याप्रमाणे मेलेल्या मळ्यावर ताव मारण्याचा नालालपणा माझ्या हातून कदापि घडणार नाही. एक देशद्रोही म्हणून तुमचा ताबडतोब शिरच्छेद करण्यात येईल. मगरूर मस्तावल मुरार, अरे शिरच्छेद कोण कुणाचा करेल ते उद्याच्या युद्धात करेल. म्हणून जाता जाता नीट सांगतोय, अरे खानाने केलेला दोस्तीचा हात. अरे मी थुंकतो त्या खानाच्या हातावर आणि असं बोलणाऱ्या त्यासारख्याच्या तोंडावर चालते व्हा चंद्रराव. नापेक्षा आवरून धरलेला संयमाचा बांधर फुटला तर जाऊच्या सामे म्हणून तुमचा अजिबात मुलाहिजा राखला जाणार नाही. ठीक आहे. अरे तुझ्या टोळ्यावर ही जी स्वामी निष्ठेची धुंडी आहे ना, तू धुंदीतच माझा अपमान करतोस. पण लक्षात ठेव, रावबाजी आमच्या पक्षाला येऊन मिळाला आहे आणि त्याच्या वतीनं पुरंदर किल्ला सर करणं आम्हाला आता कठीण राहिलेलं नाही. येतो मी. बेईमान, दगाबाज. नाही नाही, तुझी हत्या माझ्या हातून होणार नाही. तू स्वामीशी बेईमानी करून देशाची गद्दारी केली, पण मला मात्र तुझं अन्न खाऊन तुझ्याशी बेईमानी करता आली नाही. पण रावबाजी, अरे तू कसा काय बेईमान निघालास? कायच तू कुणाला कलंक लावणाऱ्या कुलकलंक्या. अरे मराठी मातेच्या पोटी या महाराष्ट्रात जन्माला तरी का आलास? कोण आहेस तो ज्याने यापूर्वी आपणाला देशद्रोहापासून सावध राहण्याचा इशारा दिला? तोच ज्याने आपल्या खांद्याला खांदा लावून कानाचा हल्ला परतून लावण्यास आपणास मदत केली? तोच तू दोस्त आहेस याची खात्री पटली मला. पण तू असा बुरख्यात राहून जगापासून लपून का राहत आहेस? असं कोणतं रहस्य या बुरख्यात दळून ठेवलं आहेस? दोस्त म्हणतोस आणि दोस्तापासून रहस्य लपून ठेवतोस. हे दोस्ताच्या दोस्तीला शोभत नाही. त्या रहस्याचाच भेद करण्यासाठी आज मी तुमच्याकडे आलो. पण तत्पूर्वी सांगतो की रावबाजीवर केलेला फितुरीचा आरोप हा अगदी खोटा आहे. काय सांगतोस काय? मग बलदेवानी सांगितलं ते संपूर्ण खोट आहे. पण बलदेवाला खोटं सांगण्याचं कारणच काय? कारण तो स्वतः देशद्रोही आहे. काय हा सरदारसाहेब, हा नीच बलदेवच्या देशद्रोही कारवाईलाच रावबाजी बळी पडला आहे. पण वडाची साल पिंपलाला लावून स्वतः बलदेव मात्र नामानिराला राहिला आहे. स्पष्टपणे सांग, मला भूतकाळ ठेवू नकोस. फितूर चंद्रराव मोऱ्याला हाताशी धरून दिलेर खानशी संधान बांधून हा नीच बलदेव बादशाहकडून चंद्रपूर राजाची सनद मिळविणार होता आणि आपल्या भावाला रामदेवला पुरंदर प्रांतीची जहागिरी देविणार होता. याच वाटाघाटी करण्यासाठी बलदेवने रामदेवला दिलेर मोरेच्या भेटीसाठी सैतानमालापर्यंत नेले. पण प्रयत्न करूनही रामदेव देशद्रोहास तयार होत नाही. असं पाहून बलदेव घाबरला. आपलं बिंदू शिवाजी समोर फोडली आणि महाराष्ट्रात उजळ माथाने वावरण्यास आपणास अडथळा निर्माण होईल. या भयास्तव त्याने स्वतःच्याच भावाचा दुश्मनाच्या हस्ते कडेलोट करविला. अरे रे, केवढा हा विश्वासघात, किती अथांग अघोरी होती. पण थांब हराम खोरा, त्या सैतान मालावर तुझी फितुरीची कारच करू नकोस. त्याच मालावर तुझी खबर बांधली नाही तर काय तुला जन्मलेल्या मुरारबाजीचा नावच सांगणार नाही. आपली प्रतिज्ञा मागं घ्या सरदार. मतलब
कारण बलदेवचा शिर ज्यावेळी मी माझ्या तलवारीने उतरवीन त्याच वेळी हा बुरखा माझ्या चेहऱ्यावर उतरवला जाईल अशी प्रतिज्ञा मी केली आहे. मग तू कोण आहेस? रामदेव. तूच रामदेव? होय सरदार साहेब, मीच तो अभागी रामदेव. माझा कडेलोट करण्यासाठी यवन शिपाई मला घेऊन गेले होते, पण मी त्यांना लाच देऊन आणि स्वतः बुरखा पांघरून गुप्त राहण्याचं आश्वासन देऊन मी माझी सुटका करून घेतली. पण रावबाजीला मात्र सोडवता आला नाही. काय झालं रावबाजीचं? रावबाजीला खानानं कैद करून नेले. काय? रावबाजी खाण्याच्या कैदात? अरे पण तो माझा फसला कसा? या नीच बलदेवच्या देशद्रोही कारवाईलाच रावबाजी बळी पडलाय. बलदेवच्या कावेबाजपणाला बली पडून सरदार साहेब, बलदेवच्या गुप्त मसलतीचा वास रावबाजीला लागला होता. म्हणून रावबाजी बलदेवचा मागोवा घेत सैतानमालापर्यंत पोहोचला. पण बलदेवच्या कावेबाजपणाला बळी पडून शेवटी खानाच्या कदेत सापडला. रामदेवराव, तुम्ही फार मोलाची बातमी सांगितली. ठीक आहे, आत्ताच्या आता फरमान काढून बलदेवला काही करण्याची तजवीज करतो. इतके घाई करू नका सरदार साहेब. बलदेवला पकडून तुम्ही जर त्याला महाराजांसमोर हजर कराल तर महाराज क्षणाचाही विलंब न करता त्याचा कडेलोट करतील. मग मी मात्र आयुष्यभर या बुरख्यात विफल प्रतिज्ञाच्या वैफल्यानं असाच जळत राहील. त्यामुळे माझी प्रतिज्ञा मलाच पुरी करू द्या. पण तत्पूर्वी रावबाजीला सोडवण्यासाठी काहीतरी उपाय शोधूया. धन्य धन्य तुझी रामदेव. वैभवाच्या मृगजलाला फुलून बलदेवासारखे पापी चांडाल कसे या भूमीत आहेत, त्याचप्रमाणे त्यांच्या छातावर पाय देऊन त्यांना त्याच भूमीत गाणारे तुमच्यासारखे राम देखील आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. चला चला, आपण रावबाजीला सोडण्याच्या तयारी लागूया. चला चला. मी तुला 100 वेळा सांगितलं की सगुणेकडे तू वाकड्या नजरेने पाहू नकोस म्हणून. आणि हे बघ अक्रम, मी तुला 1000 वेळा सांगितलंय सगुनीकडे तू तिरक्या नजरेने पाहू नकोस म्हणून. नेहमी तुझा तुंतुना वाजवताना तिच्या मागं पुढं करत असतस. आणि तू काही कमी आहेस काय? ढोलकी वाजवते ना सारखा तिच्या माग जाऊन ढोलकी वाजवतो. अरे साल्या, ती तुझ्या बहिणीसारखी आहे. अरे चल हट. ती बहीण असेल तुझी, माझी तर ती होणारी बायको आहे. बायको नाही, माझी होणारी बायको आहे. चल हट. माझी होणारी चल हट. चक्रम चक्रम रे चक्रम चक्रम रे चक्रम चक्रम रे चक्रम. काय काय बोलतोस अक्रम, अरे काय बोलतोस अक्रम. सगुणा माझ्या जीवाची राणी, सगुणा माझ्या जीवाची. तू घरी ये माझ्या भरायला, पण तू घरी ये माझ्या घरायला. तिच्यासाठी मी बांधीने इमला, तिच्यासाठी मी बांधीने इमला. तुला ठेवीन मी नोकर हाताला, तुला ठेवीन मी नोकर हाताला. अरे चक्रम रे अक्रम, अक्रम रे अक्रम, अक्रम रे अक्रम, अक्रम रे अक्रम. काय बोलतोस चक्रम, अरे काय बोलतोस अक्रम. सगुणा माझ्या प्रीतीची राणी, सगुणा माझ्या प्रीतीची. तू घरी ये माझ्या थापायला शेणी, तू घरी ये माझ्या थापायला शेणी. तिला बांधीन मी वाडा अनवाडी, तिला बांधीन मी वाडा अनवाडी. तू झाडू मारायला गडी, तू झाडू मारायला गडी. अरे अक्रम रे अक्रम, चक्रम रे चक्रम, अक्रम रे अक्रम, अक्रम रे. अरे चक्रम रे चक्रम, चक्रम रे चक्रम, अक्रम रे अक्रम, चक्रम रे चक्रम. माझी होणारी बायको आहे ती. ए माझी होणारी बायको आहे. चल हट. अरे अक्रम, आपण जिच्यासाठी भांडतो ती हाय तरी कुठं? अरे खरंच की, ते एकटीच मागे कुठे राहिली की तिला एखाद्या मुसलमानाने मागच्या मागे पलवली तर नसेल ना? अरे वाचव! अक्रम! पागल!
खानपण बघ कसा हट्टा कट्टा तगडा आहे. समोर आपला निभाव लागायचा नाही. अरे आता काय करायचं? आता इथे थांबून जमायचं नाही, चल पळून जाऊ आपण. सगुनाच्या नादी लागून आपला जीव जायचा. बरोबर बोललास. ही सगुना आपल्याला काही मिळायची नाही, पण या गावातील रामी काशी कोणतरी आपल्याला मिळेल, तो जीव वाचल. चल पळ. अरे मुर्द्यानो थांबा. गेले. जा जा जा. पण मी पळून जाणार नाहीये. मी मराठ्याची मुलगी आहे. येऊ दे त्या खानाला. या खंजीराने त्या खानाचा सामना करी. तुम्हें देखकर हम सचमुच पागल हो गए. तरी पागल सारखा माझा पाठलाग करत इथपर्यंत आला. बिल्कुल सही पहचान. कुणाने मला बोलत म्हणजे वेषांतरात बरोबर तुझी थोडी गंमत करू. ए खान, कसला विचार करतोयस रे? सोचते हैं तुम बहुत खूबसूरत हो, तो क्यों ना तुम्हें उठा कर ले जाकर हम तुमसे शादी करूं. महाराष्ट्राच्या पोरीबाई तुला काय भाजीपाला वाटल्या? पण उठाकर ले जाएंगे. अरे तसा प्रयत्न तर कर. या खंजीराने तुझे हात नाही तोडले ना, तर नावाची सगुणा नाही. सगुणा, तू मला ओळखलं दिसत नाही. मैं हूं मुराद खान. काय सदर मुराद? मुराद खान साहेब. हे बघ, आपल्याला एक मोठी कामगिरी पार पडायची. दिलेर खानाच्या छावणीत जाऊन नाचगाणी करायचे. दिलेर खानाचा भाऊ आल्याची वर्दी द्यायची. हा, आणि शिपायांना मोहरा देऊन लाच द्यायची. काय करायचं? शिपायांना लाच देऊन मोहरा द्यायच्या आणि त्याला सांगायचं दिलेर खानाचा भाऊ आलाय. बरं, ही बातमी आपल्या दोघांना दुःख राहील. आता त्या दोघांना बोलवून घे. नाच गाणे करायला साथीदार हवेत. हो बोलव. ए अक्रम, ए चक्रम, अरे या लवकर. नको नको, आम्ही लांबच्या झाडावर लपून बसलो. आम्हाला मारायचं नाही. अरे मेल्यानो, खान साहेब तुम्हाला मारणार नाहीयेत रे. फक्त नाच गाणं करावं लागणार आहे. या लवकर. आ जाओ. अरे चलो मत आ जाओ. अरे आई शपथ सांगते ती काही करणार नाही. या. अरे तुम्हें कुछ नहीं करना, एक काम करने का. काम? आता तुला करायचं आहे काम. तुम और ये लड़की मिलकर और हमारा भाई दिलेर खान साहब की परेशानी. ठीक है, फिर चलो. मुराद खान साहेब, सगळं ठरल्याप्रमाणे होईल. त्याची चिंता नसावी. ठीक आहे, चलो हमारे साथ. अरे अक्रम चक्रम, आपण आता दिलेर खानच्या छावणीत जाऊया. म्हणजे आपली चांगली कमाई होईल बघा. चला. कमी होणार आहे का? तुम शिवाजी को दफनाने के लिए अधीर हो रहे हो और हम क्या उसकी आरती करने को महाराष्ट्र में आए हैं? खान साहेब, आज न उद्या तुम्ही त्या भोसल्यांचा सर्वनाश कराल, पण त्या अगोदर त्या माधुरी मुरारबाजीला त्या पुरंदरच्या मातीत गाडायचं आहे. म्हणजे तुम्ही त्या मुरारबाजीची मुलाखत घेऊन आलात तर? आणि बहुधा अपेक्षित पदरी घेऊन आलेलं दिसता. म्हणजे आमचा दोस्तीचा हात? अरे थुंकतो मी तुमच्या हातावर ओरे! आणि तुमच्यासारख्या देश तोंडावर. जबान तेडी होता.
बाजीनं माझ्या तोंडासमोरून काढलेला आहे. आणि हे उद्गार तुम्ही नाबारदापणाने ऐकून घेतलेत. वा 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 वा, लावणीचे शेर शोभता तुम्ही. शेरजंग, अरे हा चंद्रराव मोरे शेरच आहे, पण त्या हरामखोर कुत्र्यानं आमचा हात थिरकावला म्हणून. आणि याचा तुम्हाला अत्यानंद वाटला असेल, साहजिकच आहे. मतलब मतलब आप है. आम्ही खान साहेबाच्या सांगण्यावरून तोच तिचा हात मिळवण्यासाठी मुरारबाजीची भेट घेतली, पण त्या अगोदरच तुम्ही शिवाजीशी हात मिळवणी केली. मोरे, जबान संभाल के बात करो, वरना क्या? नहीं तो क्या, एक ईमानदार और भरोसेमंद आदमी की गर्दन काट दोगे. कुछ भी हो, मोरे आपल्या जीवाची पर्वा न करता त्या मुरारबाजीला भेटून आले. हा त्यांच्या इमानदारीचा सबल पुरावा नाही का? याचा अर्थ आम्हाला त्यांनी बेमान ठरवावं असं होत नाही. जरूर होतो. शेरजंग, तुम्ही फितूरच आहात. खान साहेब, तुम्ही केवढा मोठा आरोप करता याचा तुम्हाला कल्पना आहे? पूर्ण कल्पना आहे शेरजंग. आम्हाला तुमच्या नापाक इराद्यांची खात्री पटली. बादशाह आलमगिरानी तुझ्याकडून वंग प्रांताची सुभेदारी काढून तुला 10,000 सरदारकी दिली. याबद्दल तुझ्या मनात बादशाह बद्दल जलन आहेच. या महाराष्ट्र मोहिमेवर माझा सुद्धा अफजल खान शाहिस्ते खान होऊन शाही दरबारात माझी नाचक्की व्हावी अशी तुझी आंतरिक इच्छा आहे. ये तोहमत अच्छी नहीं खान साहब. हम पाक मुस्लिम है, हम आलमगीर बादशाह के वफादार सरदार है. आलमगीर बादशाह आमच्याशी कसाही वागला तरी बादशाहच्या पायी आमची जान सदा कुर्बान आहे हे लक्षात असू द्या. मग पुरंदर गडावरील लोकांची जान अन्य धान्य वाचून जात असताना गडावर रसद पोचून आमच्या डोळ्यात धूल कशी काय फेकली गेली. उपाशी पोटी व्याकुल झालेले लोक पुन्हा नव्या जोमाने आमच्याशी लढायला तयार होतात. ही किमया कशी काय घडली? त्यांना काय त्यांच्या भवानीनं आकाशातून रसद पोचवली? हे त्या शिवाजीला ठाऊक, पण त्यांनी ही किंमत केली ही निश्चित. चुप रहो बदतमीज, हमसे जबान लड़ाते हो. चोर तो चोर वर शिरजोरपणा करतो. ठीक आहे, दिल्लीत जातास बादशाहच्या कानी ही आगली घालून तुला नाही सरदाराचा शिलेदार केला तर नावाचा दिलेर खान नाही. मिर्झा राजे जयसिंगाना ते राजपूत हिंदू म्हणून फितूर ठरवलं. इथं माझ्यासारख्या सरदारची काय विषयात? खान साहेब, स्वकीयांचे गले कापणाऱ्या देशद्रोही लोकांच्या नादी लागून तुम्ही माझ्यासारख्या लेखदार मुस्लिमावर फितुरीचा आरोप करतात. पण वेळ येताच याचा जाब तुम्हाला द्यावा लागेल. हे पुरत लक्षात ठेवा. येतो. अस्सलाम वालेकुम. जाओ बेईमान धोकेबाज. खान साहेब, तुम्ही शेरजंगला फितूर ठरवाल तेव्हा ठरवा, पण त्या अगोदर आम्ही आमच्या फितुरीचा माल आमच्या गाड्यासमोर बांधलाय त्याचं काय? तेव्हा आम्हाला आणि बलदेवरावांना चंद्रपूरचा आणि याचं राज्य द्यावं. डरो नहीं मोरे, जल्द ही तुम्हारा काम हो जाएगा. पर इससे पहले उस राव बाजी का फैसला करते हैं. सिपाही जाओ और उस राव बाजी को हमारे सामने लेके आओ. मोरे, राव बाजी जर आपल्या पक्षाला मिळाला तर त्याच्याकडून आपल्याला मोलाची मदत होईल. पण साला ही मराठ्यांची औलाद अशी सहजासहजी आपल्या हाताला लागेल वाटत नाही. पक्षाला मिळाला नाही तर त्या हरामखोराला मातीत मिसळून मारा. नीच माणसा, तुझ्या तोंडात मातीशिवाय दुसरे शब्द येणारच कुठून? हरामखोर कुत्र्या, चांडाला नीट ऐक. स्वराज्याच्या सेवेला बांधलेला आणि स्वामी शिवाजी राजांचे एकनिष्ठ असलेला मी त्यांचा एक इमानी सेवक आहे. त्याला तू तुझ्या
तुझ्या घाणेरड्या तोंडानं कुत्रा म्हणावं तर, पण तू तर बेईमानाची औलाद आहेस. या परकीयाने चावून चोथा करून टाकलेली सडकी नासकी हाडत चगळणारा आणि फितुरीची लूट लागलेला बेईमान कुत्रा आहेस. बाजी तोंड नाही तर और पीछे हटो. राव बाजी हमारे मेहमान हैं और मेहमान के ऊपर हाथ उठाना अच्छा नहीं. खान, ही मखलाशी कशा करिता चालवली आहेस? बहुत समजदार हो राव बाजी. अभी तुझ्या पुढं एक योजना मांडणार आहोत. बघ तुला पसंत पडली तर. जी योजना मांडून या नमक हराम चंद्रराव मोऱ्याच्या हातावर थुंकत आहात, तशीच योजना मला सांगणार आहात ना? बाजी जमानावर याचा नतीजा चांगला होणार नाही. मारण्यापेक्षा अधिक वाईट नतीजा तो काय होणार आहे? नहीं बहादुर नहीं, हम तुम्हें मौत नहीं देना चाहते. तू शान शौकीने जगावस अशी आमची इच्छा आहे. खान, ज्या वेळीस मी दगाबाजीने कैद झालो त्याच वेळी मी खऱ्या अर्थाने मेलो आहे. आता मरणाला आणखीन काय करणार आहेस? मौत समोर दिसत नाही तोवर चाललेल्या तुझ्या या वल्गना आहेत. विचार कर, तुला चालून आलेली ही एक सुवर्ण संधी आहे. तू जर आम्हाला मदत केलीस तर उद्या या पुरंदर प्रांताची जहागिरी आम्ही तुला बहाल करू. म्हणजे भावाचा गळा कापू? तुमच्या गळ्यात गळे घालून स्वकीयांचे गळे कापणारा मी चंद्रराव मोरे नाही, हे लक्षात ठेव. बहुत हो गई तेरी बकवास. मोरे लेके जाओ इसे, और जब तक इसके जिस्म में जान है तड़पा तड़पा कर खत्म कर दो इसे. देखता हूँ अब तुझे कौन बचाता है. मरने वाले से बचाने वाला बहुत बड़ा, अरे मारने वाला तू कौन सा कुत्ता है? खुदा ही लाख बुरा चाहे, जो होता है मंजूर खुदा होता है. समझला खान? अब तेरा खुदा दिलेर खान है. जाओ लेके जाओ इसे. चलो लेके चलो. खान साहेब जा रहा हूँ. आपके चचेरे भाई मुराद खान साहब आए हैं. मुराद खान हो दिल्ली से कब आया? जाओ उसको जल्दी भेजो. वो तो सरदार मोरे की छावनी में ठहरे हैं. उन्होंने आपकी सेवा में नाचने गाने वालों को भेजा है. जाओ जल्दी भेजो उनको. जी हुजूर. आ जाओ आ जाओ. या अल्लाह, क्या खूबसूरत जवानी है. आज की शाम रंगीन होने वाली है. नाचो गाओ और हमारी परेशानी दूर करो. सखी नाचो नाचो. सखी नाचो और दिल साहब का दिल बहलाओ. नाचो नाचो गाओ. नाचो नाचो.
माझा प्राण वाचवताना तुम्ही पुरंदराचा प्राण धोक्यात आणत होता असं नाही वाटत तुम्हाला? हो, पण खानाच्या छावणीत शिरून तुम्ही मला अतुल धैर्यानं सोडवलं. पण या हल्ल्यात जर आपण मेलो असतो तरी परवा नव्हती. मारेन किंवा मरेन याच निश्चयानं खानाच्या गोटात शिरलो होतो. प्रतिज्ञा तशी केली होती, काय असतं तुला फितूर रावबाईचं शिर जोपर्यंत तलवार उतरत जाणार आहे तोपर्यंत तलवार म्यान करणार नाही. हो दादासाहेब, फितुरीसारखा हीन आरोप कोणत्या महान नीच माणसाने केला? बलदेव ना. बलदेव? अरे रे, विश्वासघातक्या, त्याच वेळी सुदैवानं वाचलास, नाहीतर खरा फितूर कोण हे राजांच्या कानी घालून तुझ्या घरादारावर नांगर फिरून त्याच गाढवावरून तुझी धिंड काढली नसती तर नावाचा रावबाजीत नव्हतो. पण दादासाहेब, तुमचा भाऊ इतका नीच वृत्तीचा असणार नाही हे माहीत असून सुद्धा तुम्ही त्या बदमाश माणसावर विश्वास ठेवलात. विश्वास ठेवा वाचला, कारण त्यानं तुझ्यावर जेव्हा फितुरीचा आरोप केला तेव्हा पुरंदरावर प्रत्यक्ष शिवाजी राजे हजर होते. रावबाजी, त्यावेळी माझी मान शर्मेनं खाली झुकली, संतापाने डोळ्यात अंगार फुलले होते. जी तलवार घेऊन तुला धावत वाचवायला आलो त्या तलवारी तुझं मस्तक घडा वेळेला करणार होतो. पण हा घोर अनर्थ केवळ रामदेवरावमुळे टळला. दादासाहेब, रामदेवराव जिवंत आहेत? हो. पण त्याला तर त्यानं खानाच्या शिपायाकडून युक्तीनं सुटका करून घेतली. अरे रे, दोन भाऊ एकाच मातीतून एकाच आईच्या कुशीतून जन्मलेले. एक निघाला काळ सर्प तर दुसरा निघाला वाघ. शत्रूच्या सापड्यात अडकला तरी जागीच्या मेलेल्या मला तोड लावलं नाही. वा रे मर्द. मग दादासाहेब, हुकूम होऊ द्या. मला दगाबाजीनं कैद करणाऱ्या आणि देशाशी द्रोह करणाऱ्या त्या काळ सर्पाचं मला डोकं ठेचू द्या. रावबाजी,
त्याचं डोकं ठेचायला तो आता उड्या माळावर रानावनात घोडा सापडणार आहे. तू ज्यावेळी खानाच्या कैदीतून सुटला त्याच वेळी तो धूर्त सर्प खानाच्या भयात लपून बसला. बाईच्या पोकळाप्रमाणे खान पहिला बळी देतो त्याचा. खरं आपल्याला मात्र रुद्रगड कमवावा लागणार आहे. दादासाहेब याचं कारण उघड आहे. रुद्रगडाचे सारे चोर दरवाजे आणि गुप्त वाटा या बलदेवला ठाऊक आहे. आणि रुद्रगडाचा पाडाव झाला तर पुरंदर वाचवणं अतिशय कठीण जाईल. कारण रुद्रगड हा पुरंदराचा संरक्षक किल्ला आहे. सरदारसाहेब घात झाला. काय झालं? रुद्रगड शत्रूनं काबीज केला. काय? रुद्रगड केला? अरे रे, किती भयंकर बातमी आणलीस. हा सरदारसाहेब, आता तो काय अकराळ विक्राळ दबडा पसरून पुरंदराच्या दिशेने वळला. सरदारसाहेब, मला सांगतानाच मेल्याहून मेल्यासारखं झालं की रुद्रगड पाडण्यास माझा गुन्हेगार भाऊ बलदेवच कारणीभूत ठरला. मोगल सेना गडात घुसली आणि त्यांनी सरस बायकापुराची लुटालूट सुरू केली. शूर सरदारांची डोकी उडवली. तुमचे एक एक बोल ऐकून तळपायच्या मस्तकाला जाऊन भेटते. तुम्ही उभं केलेले भीषण चित्र समोर दिसतात. डोळ्यात आग पेटली. खान सामोर हा मुळाबाजी तुझी खांडोळी करण्यासाठीच आहे. पण त्या अगोदर ते तोही कुत्र्या विश्वासघाती बलदेवा तुझ्या अखोरी कर्माचं प्रायश्चित्त मी तुला देणार आहे. हा सरदार साहेब, ती जबाबदारी माझी आहे. ठीक. सरदार साहेब, मोगल सेना गडाला भिडली. शत्रू जवळ आला. गडाचा गळा आला. मग पाहता काय घालू एवढी गडाच्या छाताळावर. आई भवानीचं नाव घेऊन तारांची बाजी लावून गड शोधूया. चालवा तोफा. ओगू द्या घरण मैदानात. पेटून उठू द्या शत्रूच्या सैन्यात वडवाणार. चला रावबाजी, चला चला रामदेव, चला हुताचा रणशिंग फुंका आणि चेप घ्या सिंहाच्या छातीला खोल्या लांड गाडवा. चला बोला हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आमची पटेल रुद्रगड आम्ही जिंकला. रुद्रगड म्हणजे पुरंदराचं नाव. ते नाव दाबताच पुरंदराचे तोंड आपोआप उघडेल अशी आमची अटकल. पण ती अटकलच फुटकल तर हे जे प्रयत्न करावे, ही जी योजना आखावी ती आमच्यावरच उलट फिरत आहे. असं सर्व उलट चक्र सुरू आहे. आम्ही शर्तीनं प्रयत्न करत आहोत. गडावर सतत तोफांचा वर्षाव करत आहोत. पण गडाचा एक दगड सुद्धा आम्हाला हलवता आला नाही. आमच्या हल्ल्याला तितक्याच प्रति हल्ल्याने तो 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 शैतान मुरारबाजी तोंड देत आहे. तेव्हा राजाजी, रुद्रगडाप्रमाणे आपल्यालाही शक्तीपेक्षा युक्तीचाच उपयोग करावा लागेल असं मला वाटतं. वा 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 शेरजंग, हो तुम्ही माझी जवानच छिनली. आता मी तोच विचार करीत होतो. आणि रुद्रगडाचं आपण जे यश संपादित केले त्याचं सारं श्रेय बलदेवना जाते हे मात्र आपण नाकारू शकत नाही. खरं आहे राजा, या कामी बलदेवांची आपल्याला अतिशय मोलाची मदत झालेली आहे हे खरं आहे. नाहीतर रुद्रगड 6-7 दिवसात आपल्या हाती आला, तो 6 महिने देखील आपल्या हाती आला नसता. पण आता हा पुरंदरचा धुरंधर आपल्या हाती कसं बरं येईल? मी दिलेल्या शब्दाप्रमाणे रुद्रगड तुमच्या हाती दिलाच आहे. आता तुम्ही तुमच्या शब्दाप्रमाणे माझी सनद माझ्या हाती देण्याविषयी लक्ष टाका. बलदेव,
बादशाने ती का आमच्या हाती दिली आहे. रुद्रगडाची तुमची अलौकिक कामगिरी आम्ही बादशाच्या नजरेत आणून दिली आहे. आता त्यांचा कृपा आशीर्वाद होईल तेव्हा राजाजी, आता आम्हाला तुमच्या कृपा आशीर्वादाची गरज नाही आहे. कृपा आशीर्वादानं जर कल्याण झालं असतं तर महाराष्ट्रात शिवाजीचे लाख कृपा आशीर्वाद आम्हाला मिळाले असते. राजाजी, आम्ही सोक्यांचं जे रक्त सांडलंय ते तुमच्या कृपा आशीर्वादासाठी नाही. प्रथम तुम्ही आमची सनद आमच्या हाती ठेवा आणि नंतरच मग. जरा सबुरीने घ्या बलदेवराव, जरा धीर धरा. येत्या 4 दिवसात तुमची सनद आम्ही तुम्हाला मिळवून दे. मग तर झालं. तत्पूर्वी 10,000 सुवर्ण मुद्रा पदरी पाडून घ्या आणि शेर जंगला पुरंदराचे चोल मार्ग दाखवा. बादशाकडून तुमची सनद येईपर्यंत आणि पुरंदराचा पाडा होईपर्यंत, मग बादशाकडे तुमची सनद आल्यावर तुम्ही खुशाल चंद्रपूरचे राजे व्हा. ठीक आहे. मी तुम्हाला चोर मार्ग दाखवेन, पण एका हातानं मी तुम्हाला चोर मार्ग दाखवेन आणि दुसऱ्या हातानं 10,000 मोहरा अशा मोजून घेईन. हे लक्षात ठेवा. याबद्दल बेफिकीर राहा. शेरजंग तुमची व्यवस्था उत्तम करते. येऊ शेरजंग. येऊ नाही येऊ नाही. ठीक आहे, येतो आम्ही आता. राम राम. या जरूर तुम्हाला मदत करू.
पडला तरी त्याचा हा भाऊ रावबाजी अद्याप जिवंत आहे. शाबास शाबास वीर हो. ती पहा महाराजांकडून आपल्याला कुमक आले. पळाला दिलेर खान फौज घेऊन पळाला. दादासाहेब दिलेर पळाला. हे पाहण्यासाठी तुम्ही मात्र जिवंत राही दादासाहेब, जिवंत राही. दादासाहेब महाराजांना मुजरा करायला तुमचे हात मात्र. दादासाहेब उठा. दादासाहेब महाराजांना मुजरा करायला तुमचे हात मात्र. महाराज आपले मुरण आमच्या सारखा धैर्याचा मेरू म्हणे सुद्धा दुःखाने हादरला. मुराद थोडा वेळ वाट का पाहिली नाहीस रे आपल्या राजाची. 15,000ची फौज घेऊन आलो होतो, पण दुश्मनाला आवेळी डाव साधला. पण या पुरंदराच्या अपयशासाठी कारणीभूत ठरला रे. ठीक आहे, जशी आई भवानी. रामदेवराव गडावरती जाऊन तहाचं निशाण उभारा. जी महाराज. मुराद तुझं बलिदान अलौकिक आहे रे.